स्टार्टअपसाठी पण आणि वेल इस्टॅब्लिश बिझनेससाठी पण डेट इज प्रिफरेबल की इक्विटी इज प्रिफरेबल? कधीही लोन जो आहे ना, बँकेचा लोन, प्रायव्हेट लोन बद्दल बोलत नाही मी. कधीही बँकेचा लोन सगळ्यात स्वस्त पैसा असतो, स्वस्त आणि मस्त पैसा असतो. त्यांना तुमच्या प्रॉफिटमध्ये किंवा व्हॅल्युएशनमध्ये इंटरेस्ट नसतं, त्यांना फक्त त्यांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट असतो. परंतु इक्विटी आहे ना, दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मनी. म्हणजे इक्विटी जेवढा लेट आपण देऊ शकलो तेवढं लेट दिलं पाहिजे. हा टर्नओव्हर नाही करू शकतो, मला बँकेला द्यावंच लागेल. तर ही भीती कमी करण्यासाठी बिझनेसमध्ये काय कॅल्क्युलेशन आपण असा करायला भीतीवाला बिझनेसच नाही केला पाहिजे. म्हणजे जो एंटरप्रेन्योर या भीतीमुळे लोन घेत नसेल आणि इक्विटी देत असेल, जेव्हा तुम्ही स्टार्टअप असताना बिझनेस तुम्ही नुकताच सुरू केलेला आहे, तर तुमच्या बॅकग्राऊंडमुळे किंवा तुमच्या परफॉर्मन्सच्या माहितीमुळे एखादा इन्व्हेस्टर जर स्वतःहून तुमच्याकडे आला पैसे लावण्यासाठी, कारण त्याला माहिती आहे की हा सचिन तेंडुलकर आहे, म्हणजे हा छक्के चौके मारणारच बिझनेसमध्ये, तर लेट मी बाय हिम अर्ली. बूटस्ट्रॅप इज द राईट चॉईस? म्हणजे बूटस्ट्रॅप कंपनी असावी की इक्विटी वाली कंपनी असावी? लॉंग टर्म साठी काय योग्य? लॉंग टर्म ग्रोथसाठी तुम्हाला इक्विटी बेस्ड कंपनी असणं गरजेचं आहे. आणि अल्टिमेट अम्बिशन कुठच्याही एंटरप्रेन्योरचं असतं, जिथे सर्वात जास्ती मान सन्मान मिळतो, दॅट इज गेटिंग लिस्टेड. जेव्हा तुम्ही कंपनी लिस्ट करताना यू आर अ पार्ट ऑफ द इकॉनॉमी डायरेक्टली, आणि तुम्ही अनेक लोकांना तुमच्या कंपनीचा, तुमच्या एफर्ट्सचा, तुमच्या इंटेलिजन्सचा फायदा पोचवू शकता. तर सर, आज आपण अशा काही प्रश्नांवर बोलूया जे ज्यावेळी मी उद्योजकांना भेटतो आणि रेग्युलर प्रश्न जे येत असतात त्याच्यावर आपण बोलू की नवीन उद्योग करणारा उद्योजक असतो किंवा इस्टॅब्लिश उद्योजक पण असतो, तर ह्याला नेहमी दोन कन्फ्युजन असतात, आणि दॅट इज अबाउट डेट मनी ऑर इक्विटी मनी. म्हणजे कर्ज घ्यायचं की इक्विटी घ्यायची, हा एक प्रश्न नेहमी असतो. आणि कुठल्या स्टेजला डेट घ्यावं किंवा कुठल्या स्टेजला इक्विटी घ्यावी हे माहीत नसतं. त्यामुळे सुरुवातीलाच इक्विटी घेतली तर जास्त आपण आपले शेअर करतो, किंवा डेट कधी कधी इमिजिएटली पे करायला लोड येतो, त्यामुळे इक्विटीमध्ये EMI नसतो, इंटरेस्ट नसतो. तर असं एक कन्फ्युजन असतो. तो स्टार्टअपसाठी पण आणि वेल इस्टॅब्लिश बिझनेससाठी पण डेट इज प्रिफरेबल की इक्विटी इज प्रिफरेबल? कधीही लोन जो आहे ना, बँकेचा लोन, प्रायव्हेट लोन बद्दल बोलत नाही मी. कधीही बँकेचा लोन सगळ्यात स्वस्त पैसा असतो, स्वस्त आणि मस्त पैसा असतो. त्यांना तुमच्या प्रॉफिटमध्ये किंवा व्हॅल्युएशनमध्ये इंटरेस्ट नसतं, त्यांना फक्त त्यांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट असतो. परंतु इक्विटी आहे ना, दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मनी. म्हणजे इक्विटी जेवढा लेट आपण देऊ शकलो तेवढं लेट दिलं पाहिजे, आणि लोन जेवढा लवकर आपण घेऊ शकलो तेवढ्या लवकर घेतलं पाहिजे. परंतु लोन इज चीपर मनी आणि डेट दी इक्विटी इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह मनी. दुसरी गोष्ट, आपण लोन घेताना जसं कमीत कमी व्याजावर कसं घेऊ शकतो ह्याचा प्रयत्न झाला पाहिजे, आणि जास्तीत जास्ती टेन्युअर कसा असला पाहिजे ते बघायला पाहिजे. छोटा EMI असला ना तर तुम्ही ते प्रीपेड करू शकता लोनला. मोठा EMI असला ना तर ते ओझं वाटतं डोक्यावर. तर जर तुम्ही असं गणित केलं तर कदाचित तुम्हाला ऑपरेशनली सोयीस्कर होईल. इक्विटी जो पैसा असतो ना, तर इक्विटी अशाच माणसाला विकली पाहिजे जो तुमच्या धंद्याच्या ग्रोथमध्ये साथ देऊ शकतो. फक्त पैशाचे इन्व्हेस्टर घेण्यापेक्षा जर तुम्ही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जर तुम्ही घेतले, तर ते तुम्हाला रिसोर्सेस देतात, इकोसिस्टम देतात, मार्गदर्शन देतात, तुमच्या बरोबर उभे राहतात, ऑपॉर्च्युनिटी शोधून आणतात, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतात, कारण त्यांचा पैसा तुमच्याकडे लागलेला असतो. तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर कधीही चांगला असतो. तर रेज मनी ॲज लेट ॲज पॉसिबल इन इक्विटी, कारण जेवढ्या तुम्ही लेट रेज करणार तेवढं तुम्हाला व्हॅल्युएशन चांगलं मिळेल. आणि जेवढं जास्ती तुम्ही बूटस्ट्रॅप्ड असणार ना, बूटस्ट्रॅप म्हणजे स्वतःचे लावलेले पैसे, जर तुम्ही स्वतःच्या लावलेल्या पैशामध्ये जर तुम्ही कॅश पॉझिटिव्ह झालात, कॅश पॉझिटिव्ह म्हणजे जर तुमचं ऑपरेटिंग खर्च 100 रुपयाचा असेल आणि जर तुमचं इन्कम 125 रुपये असेल तर तुम्ही कॅश पॉझिटिव्ह झालात. जर तुमचं ऑपरेटिंग एक्सपेंडिचर 100 रुपये असेल पण तुमचं इन्कम 75 रुपये असेल तर त्याला आपण कॅश निगेटिव्ह म्हणतो. जर तुम्ही कॅश पॉझिटिव्ह असाल आणि बूटस्ट्रॅप्ड असाल तर तुम्हाला व्हॅल्युएशन चांगलं मिळतं. म्हणजे दिस आर बेसिक नॉर्म्स ऑफ कधी रेज करावं, कोणाशी इक्विटी शेअरिंग करावी, किंवा लोन कशाला घ्यावं, कधी घ्यावं, या सगळ्या गोष्टी तिथे चांगल्या ठरतात. तर लोन चीप पैसा आहे आणि डेट आपलं इक्विटी हा महाग पैसा असतो. तुमच्याकडे भविष्यात कंपनीला ग्रोथ करण्यासाठी इक्विटी, माझ्या मते असं असलं पाहिजे की तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी लागणारा जो पैसा असतो ना तो इक्विटीचा असला पाहिजे. पण बिझनेस चालवण्यासाठी जर तुम्हाला कॅश फ्लोसाठी पैसा लागत असेल ना तर तो पैसा तुम्ही बँकेकडनं घेतला पाहिजे.
पण बऱ्याचदा ना उद्योजकांना लोन घेताना एक भीती असते कसली तरी, की माझा बिझनेस तेवढा चालेल का? कारण इक्विटीमध्ये बेनिफिट काय असतो, की इक्विटी इन्व्हेस्टर हा प्रॉफिट आणि लॉसमध्ये पार्टनर असतो. पण बँक तसं सोडत नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही जरी लॉसमध्ये गेला तरी तुम्हाला मुद्दल द्यावीच लागते. त्यामुळे तो एक फिअर फॅक्टर असतो, की जर मला उद्या हा टर्नओव्हर नाही करू शकलो, तर मला बँकेला द्यावंच लागेल. तर ही भीती कमी करण्यासाठी बिझनेसमध्ये काय कॅल्क्युलेशन आपण असा करायला भीतीवाला बिझनेसच नाही केला पाहिजे. म्हणजे जो एंटरप्रेन्योर या भीतीमुळे लोन घेत नसेल आणि इक्विटी देत असेल, जेव्हा तुम्ही स्टार्टअप असताना बिझनेस तुम्ही नुकताच सुरू केलेला आहे, तर तुमच्या बॅकग्राऊंडमुळे किंवा तुमच्या परफॉर्मन्सच्या माहितीमुळे एखादा इन्व्हेस्टर जर स्वतःहून तुमच्याकडे आला पैसे लावण्यासाठी, कारण त्याला माहिती आहे की हा सचिन तेंडुलकर आहे, म्हणजे हा छक्के चौके मारणारच बिझनेसमध्ये, तर लेट मी बाय हिम अर्ली, म्हणजे लवकरात लवकर जर मी त्याला पैसे दिले. झोमॅटोची स्टोरी तशीच आहे. हो. जो सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर आहे झोमॅटोमध्ये, तो 30-40 हजार कोटीचा झालेला आहे, कारण त्यांनी अर्ली स्टेजमध्ये झोमॅटोमध्ये इन्व्हेस्ट केलेले. तर असे देखील इन्व्हेस्टर असतात जिथे ते लोक समोरून चालून येतात, परंतु स्वतःची रिस्क कमी करण्यासाठी तुम्हाला लोन नाही घ्यायचं पण इक्विटीचा पैसा घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्या धंद्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या कॉन्फिडन्समध्ये प्रॉब्लेम. करेक्ट. तर तसं न करता तुम्ही लोन घेतलं ना, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मला ऑपरेटिंग कॉस्ट पेक्षा मी जास्ती ऑपरेटिंग रेव्हेन्यू आणू शकतो आणि हे मी रिपे करू शकतो माझ्या धंद्यातल्या पैशातनं. तर ते तुम्ही तसं करू शकता. फॉर एक्झाम्पल, सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड नावाची संस्था जेव्हा मी चालवायचो कम्प्युटर एज्युकेशनसाठी, तर आम्ही भरपूर बँक लोन्स घ्यायचो. म्हणजे मी बँक लोनचा पेलवान आहे. मी भरपूर बँक लोन्स घेतले आणि प्रत्येक बँक लोन 1/3 किंवा 1/4 पिरियडमध्ये रिपे केलेले आहे. आणि आम्ही प्रॉपर्टीज विकत घ्यायचो क्लासेस चालवण्यासाठी. त्याचे मला मल्टिपल फायदे झाले. सगळ्यात अगोदरचा फायदा असा होता की मी हे बघायचो की जागा जर माझी झाली ना, तर मला लँडलॉर्ड माझं भाडं वाढवू शकत नाही. ते वार्षिक भाडं जे वाढतं ना 5%, 10% किंवा 15%, ते वाढत नाही. दुसरी गोष्ट, मी इंटिरियर मनापासून करू शकतो, कारण मला ती आता जागा सोडायची नाही, माझी स्वतःची आहे. आणि तिसरी गोष्ट जी सुरुवातीला मला नाही समजली, जी नंतर मला समजली, की प्रॉपर्टीच्या अप्रिसिएशनचा भागीदार मी एकटाच आहे. बरोबर ना? तर पैशाची किंमत डेप्रिशिएट होत गेली आणि प्रॉपर्टीची किंमत अप्रिशिएट होत गेली. ऑपोजिट रिॲक्शन. आणि त्याचा मला जीवनामध्ये भरपूर फायदा झाला. तर बँक लोन तर आम्ही हमखास घ्यायचो आणि रिपेमेंटची ट्रॅक हिस्ट्री आमची एवढी स्ट्रॉंग होती की कुठच्याही बँकेमध्ये अप्लाय जर केलं आम्ही, तर ते आम्हाला हमखास मिळायचं. म्हणजे समजा 100 रुपयाच्या समोर 100 रुपये मिळायला पाहिजेत ना, तर आमची ट्रॅक रेकॉर्ड एवढे चांगले होते की 100 रुपयाच्या समोर आम्हाला 125 रुपये पण मिळायचे. म्हणजे बँक्स यूज टू टेक रिस्क ऑन एंटरप्रेन्योर्स ज्यांना ट्रॅक रेकॉर्ड असतो रिपेमेंटचा, वेळेवर रिपेमेंट करण्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही बँक लोन मध्ये बराच पैसा उचलला आणि त्याचं रूपांतर आम्ही प्रॉपर्टीजमध्ये केलं आणि त्या प्रॉपर्टीज देखील अप्रिशिएट झाल्या. म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही हप्ता भरता ना, तर इट इज डेबिट टू युअर टॅक्स अकाउंट, कारण तो तुमचा आउटफ्लो, इट्स लाईक अन एक्सपेंडिचर. इंटरेस्ट इज अन एक्सपेंडिचर. तर त्याचा देखील तुम्हाला फायदा झाला. म्हणजे टॅक्स भरण्यापेक्षा तुम्ही EMI भरले आणि त्याचं व्याज भरलं. परंतु जेव्हा तुमच्या प्रॉपर्टी अप्रिशिएट झाल्या ना, तर इट बिकेम अ बिग बेनिफिट फॉर यू. तर माझ्या जीवनातल्या पुढच्या जे वाटचाल झाल्या, ज्याच्यासाठी मला कॅपिटल लागायचं, ते मला या प्रॉपर्टीजच्या सेलमधनं मिळालं. कारण अमाप अप्रिसिएशन झालं. म्हणजे 25 लाखाला घेतलेली प्रॉपर्टी 15-18-20 वर्षानंतर ती 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटीपर्यंत गेली. म्हणजे 10 पटीने माझ्या आता प्रॉपर्टीच्या रेट्स वाढल्या. आता 25 लाखाच्या प्रॉपर्टीवर मी समजा जर 22 लाखाचा लोन घेतला आहे किंवा 22.5 लाखाचा लोन घेतला, कारण 90% लोन मिळायचा आम्हाला, किंवा समजा 20 कोटीला घेतलाय कॅल्क्युलेशनसाठी, तर 20 कोटीचं लोन 20 वर्षामध्ये जर तुम्ही रिपे केलं, तर 20 कोटीच्या लोनवर 20 कोटी रुपये व्याज लागतं. म्हणजे ते झाले 40 लाख रुपये. बरोबर आहे? 40 लाख ते आणि 5 लाख मी गुंतवलेले, म्हणजे झाले ते 45 लाख रुपये. आणि ती प्रॉपर्टी आम्ही विकली 3 कोटीला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, 3 कोटीमधनं तुम्ही 50 लाख रुपये वजा केला तरी तुम्हाला 2.5 कोटी रुपये उरले. म्हणजे हे बचत खाता झाला. ते EMI जे आम्ही भरलं ना, ते एका हिशोबाने बचत खाता झाला, सिप झालं, ते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन झालं ते. आणि कळत न कळत दॅट बिकेम आवर ॲसेट बेस, दॅट बिकेम आवर नेटवर्क. त्याचा आम्हाला फायदा झाला. तर तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही लोन घेऊ शकलात आणि जर ती लोन जर तुम्ही सर्व्हिस करू शकलात, तर इट इज ग्रेट. आता प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्ही ॲसेट घेऊ शकत नाही सुरुवातीला, परंतु जर तुम्हाला घेता आलं तर ॲसेट बिकम्स अ ग्रेट बॅकबोन. कारण तुम्हाला ना,
जशी प्रॉपर्टीची व्हॅल्यू अप्रिशिएट होत जाते ना, तशी तुम्हाला तुमच्या लोनची व्हॅल्यू सुद्धा वाढवत जाऊ शकतात. त्याला आपण हम्म. टॉपअप लोन म्हणतो, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही खेळत गेला, कारण फायनान्स प्ले हा पण एक महत्वाचा भाग असतो बिझनेसमध्ये, की तुम्ही त्या पैशाला स्वस्तात कसं आणू शकता, वेळेवर कसं आणू शकता आणि जास्ती कसं आणू शकता, म्हणजे त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होऊ शकते. आणि जर तुम्हाला एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर सापडला किंवा भेटला, तर त्याला तुम्ही ती इक्विटी दिली पाहिजे, कारण तो तुमच्या बिझनेसच्या ग्रोथ मागे आणि ग्रोथ मध्ये सहभागी होतो. सो इक्विटी आपल्याला एक इन्व्हेस्टर देतो आणि लोन आपल्याला बँक देते, पण बँक आपल्याला फक्त पैसे देते आणि इक्विटीमध्ये आपल्याला गायडन्स पण मिळतो, आपल्याला नेटवर्क मिळतं. पण बऱ्याचदा अशी भीती असते की इक्विटी इन्व्हेस्टर आहे ना, तो आपल्याला कंट्रोल करेल किंवा आपल्यावर थोडासा तो डॉमिनेट करेल किंवा ही विल बी द डिसिजन मेकर, तर ह्याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी मला वाटतं, आणि इन्व्हेस्टरमध्ये काय असायला हवं? याला दोन बाजू असतात. एंटरप्रेन्योर जो असतो ना, त्याच्यावर कोणाचं लगाम नसतं, तो सूट असतो एकदम, म्हणजे त्याला पाहिजे तसा तो वागतो, पाहिजे तेव्हा सुट्टी करतो, पाहिजे तेव्हा तो वेकेशनवर जाऊ शकतो वगैरे वगैरे. करेक्ट. आता बँकेने जर लोन दिलंय ना, तर तो बँक तुम्हाला हे सगळे प्रश्न नाही विचारू शकत. अरे तुम्ही 5च दिवस काम करता, अरे तुम्ही 4च तास काम करता, अरे तुम्ही किती फिरायला जाता, असं नाही विचारू शकत. परंतु एखादा जो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असतो ना, तो तुमच्या पाठीवर असतो. तो पाहतोय की तुमची डिसिप्लिन कुठेतरी खराब होत चालली, तुमची डिसिप्लिन कुठेतरी तुटत चाललेली आहे. बऱ्याच एंटरप्रेन्योर्सना काय वाटतं, इक्विटीचा पैसा म्हणजे त्याला लिगल चॅलेंज नसतं, तर आपण कसंही वागू शकतो. तर तसं नाही चालत. जो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असतो ना, तो तुम्हाला शिस्तीत ठेवू शकतो. आणि दोन्ही बाजू असतात, कुठे एंटरप्रेन्योर खराब निघतो, कुठे इन्व्हेस्टर खराब निघतो. बरोबर. कारण परेशान करणारा पण इन्व्हेस्टर भेटतो तुम्हाला आणि सपोर्ट करणारा इन्व्हेस्टर भेटतो. दिस इज अ मॅटर ऑफ युअर चॉईस, की तुम्ही कोणाला चूज करता. आणि जर तुमच्या चॉईस चुकीचे असले, तर तुम्हाला एखादा एम्प्लॉई चुकीचा मिळू शकतो, तुम्हाला एखादा कस्टमर चुकीचा मिळू शकतो, तुमच्या कंपनी बरोबर व्यवहार करणारा एखादा सरकारी अधिकारी चुकीचा भेटू शकतो. तर त्रास तर तुम्हाला कुठूनही येऊ शकतो. वेंडर चुकीचा मिळू शकतो, वेंडर चुकीचा मिळू शकतो, फ्रँचायझी चुकीचा मिळू शकतो, बिझनेस कोलॅबरेटर चुकीचा मिळू शकतो. तसाच तुम्हाला इन्व्हेस्टर देखील चुकीचा मिळू शकतो आणि एखाद्या इन्व्हेस्टरला एंटरप्रेन्योर देखील चुकीचा मिळू शकतो. इकॉनॉमिक ऑफेन्सिस विंग ही जी शाखा आहे ना, तिथे विशेष करून असेच केसेस जातात, जिथे इन्व्हेस्टरने पैसे लावलेत आणि एंटरप्रेन्योरने त्याला लंपास केलेले, म्हणजे त्याचा काहीतरी मिसयूज केलेला, सायफन आउट केलेलं. तर यू हॅव टू बी कॉशियस आणि यू हॅव टू बी केअरफुल. आणि ही एक जिम्मेदारी आहे. कोणाचे पैसे घेतले तर त्याची कानूनी धारा बघू नका तुम्ही हे पहा की जर आज यांनी मला 5 कोटी रुपये दिलेले आहेत, तर हा उद्या मला 50 कोटी रुपये सुद्धा देईल, जर मी त्याला त्यांच्या 5 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांच्या अपेक्षाप्रमाणे प्रॉफिट्स कमवून दिले तर इट इज अ म्युच्युअल गेम. तर एंटरप्रेन्योर हॅज टू सी हाऊ ही कॅन कीप गेटिंग बेटर इन्व्हेस्टर्स ऑल्सो. दुसरी गोष्ट, आपल्या कंपनीमध्ये ज्याला आपण कॅप टेबल म्हणतो, कॅप टेबल म्हणजे काय, की या कंपनीमध्ये कोणकोणत्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. आता एखाद्याच्या कंपनीमध्ये आनंद महिंद्राने इन्व्हेस्ट केले असतील किंवा राहुल बजाजने इन्व्हेस्ट केले असतील किंवा नारायण मूर्तीने इन्व्हेस्ट केले असतील, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला म्हणजे तुमचा त्या कंपनीतर्फे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होऊन जातो, व्हॅल्युएशन मल्टिप्लाय होऊन जाते. व्हॅल्युएशनचं कोर कनेक्शन असतं तुमच्या टर्नओव्हर आणि तुमच्या प्रॉफिटवर आणि तुमच्या स्केलेबिलिटीच्या ऑपॉर्च्युनिटीजवर किंवा शक्यतावर. परंतु तुमच्या कॅप टेबलवर असा एक भारी भक्कम इन्व्हेस्टरचं नाव जर दिसलं तर ऑटोमॅटिकली परसेप्शन पॉझिटिव्ह होऊन जातं. आणि जो हुशार एंटरप्रेन्योर असतो ना, तो अशा व्हॅल्युएबल स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला किंवा इन्व्हेस्टरला कमी दरात शेअर्स देतो, पण त्याचं नाव वापरतो व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी आणि धंदा खेचण्यासाठी. समजा जर एखाद्या माझी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असला आणि माझ्या प्लांटमध्ये समजा रिलायन्सचं इन्व्हेस्टमेंट असेल किंवा टाटाचं इन्व्हेस्टमेंट किंवा कुमार मंगलम बिर्लाचं इन्व्हेस्टमेंट जर आलं, तर जेव्हा मी कॉन्ट्रॅक्टसाठी पिच करतो ना, तेव्हा मी ॲज अन एंटरप्रेन्योर मुद्दामून सांगेन की आमच्या कंपनीच्या वर्किंगच्या डिसिप्लिनमध्ये एवढी ताकद आहे की कुमार मंगलम बिर्ला देखील आमच्यामध्ये इन्व्हेस्टर आहे. तर इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर सेल्स पिच. आणि काही इन्व्हेस्टर पण ब्लाइंडली फॉलो करतात ना, हो कुमार मंगलमने इन्व्हेस्ट करायला करून आपण पण करून टाका. कारण बरेच लोक या लोकांना मॉनिटरिंग करतात की यांचं लक्ष कुठच्या सेक्टरवर जात आहे, कुठच्या एंटरप्रेन्योरवर जात आहे, कुठच्या इंडस्ट्रीवर जात आहे, आणि त्याच मार्गाने ते लोक सुद्धा चालायचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहिती आहे यांच्याकडे
अभ्यासाचे निर्णय असतात. हो. आपण निर्णय कदाचित कधी कधी असेच घेऊ शकतो, हम्म. पण ह्यांच्या टीम्स असतात, प्रोफेशनल टीम्स असतात, जे त्यांना करोडो रुपये चार्ज करतात. तर त्यांचं त्यांना मार्गदर्शन असतं किंवा अभ्यास असतो. Correct. तर हा कॉमन फॉर्म्युला झालेला आहे की माझ्या कंपनी मी अमुक अमुक माणूस इन्व्हेस्टर आहे, तर त्याचं लेव्हरेज तुम्हाला मल्टिपल पद्धतीने तुम्हाला घेता येतं. आणि हा सगळ्यात मोठा फायदा आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांचा मुलगा आज 26 वर्षाचा असेल. जेव्हा तो 23 वर्षाचा होता तेव्हा करण जोहर, ज्याला सगळेच ओळखतात, दीपेंद्र गोयल, झोमॅटोचा मालक, हम्म. अनेक फिल्म स्टार्स, या सगळ्या लोकांनी त्याच्या बुटांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले 100 कोटी. वाव. 23 आणि 24 वर्षाच्या वयामध्ये. आणि त्याच्यामुळे त्याची कंपनी अजून प्रसिद्ध झाली. त्याच्या टर्नओव्हरमुळे किंवा त्याच्या प्रॉफिटेबिलिटीमुळे नव्हे, तर ह्या लोकांनी त्या कंपनीमध्ये कॅप टेबलमुळे. कॅप टेबलमध्ये इन्व्हेस्ट केलेले. जे नवीन पिक्चर रिलीज होतात त्याच्यामध्ये आता एक नवीन मॉडेल चालू झालेलं आहे, प्रेझेंटेड बाय करण जोहर, हो. प्रेझेंटेड बाय चोप्रा, प्रेझेंटेड बाय सो अँड सो, रेड चिलीज. आता त्यांचं त्या पिक्चरशी काही संबंध नसतं. प्रोड्यूस बाय वेगळा असतो. प्रोड्यूस बाय वेगळा असतो, ऍक्टेड डिरेक्टेड काही कनेक्शन नसतं, पण प्रेझेंटेड बाय ह्या एका लाईनमध्ये जेव्हा त्या पहिल्या स्लाइड जेव्हा येतं ना, हा. तेव्हा लोकांचा त्या पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. कारण त्यांच्या कॅप टेबलवर Correct. एक मोठं नाव आलेलं आहे. हम्म. तर बिझनेस इज अ गेम. तुम्ही हा गेम कसा रचता आणि कसा खेळता याच्यावर बरेच प्रगतीचे मार्ग अवलंबून असतात तुमच्यावर. तर यू हॅव टू बी स्ट्रॅटेजिकली अ गुड थिंकर. की तुमच्याकडे कोण आले, आता लोक ब्रँड अँबॅसेडर आणतात, तर ते ब्रँड अँबॅसेडर सुद्धा दे आर इन्व्हेस्टिंग देअर ब्रँड व्हॅल्यू इन टू युअर कंपनी, ज्याच्यामुळे तुमच्या कंपनीची विजिबिलिटी वाढते. विजिबिलिटी म्हणजे आपण तो फॉर्म्युला माहितीच आहे ना आपल्याला, विजिबिलिटी लीड्स टू क्रेडिबिलिटी अँड क्रेडिबिलिटी लीड्स टू प्रॉफिटेबिलिटी. तर हा जो फॉर्म्युला व्हीसीपीचा, विजिबिलिटी, क्रेडिबिलिटी आणि प्रॉफिटेबिलिटी, हे घडतं. तर दे आर इन्व्हेस्टिंग देअर ब्रँड व्हॅल्यू इन युअर कंपनी ॲज अ इक्विटी पार्टनर. कारण तुम्ही त्याला इक्विटी देता पैसे देण्यापेक्षा, आणि पैसे नाही तुमच्याकडे द्यायला त्या स्टारला, तर तुम्ही त्याला इक्विटी देता किंवा पैसे देतात प्लस इक्विटी देता. सो दिस आर व्हेरियस फॉर्मॅट्स की तुम्ही एका बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या संस्थेमध्ये कसं आणू शकता. सो आयडियली बूटस्ट्रॅप इज द राईट चॉईस. म्हणजे बूटस्ट्रॅप कंपनी असावी की इक्विटी वाली कंपनी असावी? लॉंग टर्म साठी काय योग्य आहे? लॉंग टर्म ग्रोथसाठी तुम्हाला इक्विटी बेस्ड कंपनी असणं गरजेचं आहे. आणि अल्टिमेट अम्बिशन कुठच्याही एंटरप्रेन्योरचं असतं, जिथे सर्वात जास्ती मानसन्मान मिळतो, दॅट इज गेटिंग लिस्टेड. जेव्हा तुम्ही कंपनी लिस्ट करताना यू आर अ पार्ट ऑफ द इकॉनॉमी डायरेक्टली. आणि तुम्ही अनेक लोकांना तुमच्या कंपनीचा, तुमच्या एफर्ट्सचा, तुमच्या इंटेलिजन्सचा फायदा पोचवू शकता बाय गिव्हिंग देम डिव्हिडंड्स, बाय गिव्हिंग देम बेटर व्हॅल्युएशन. एखाद्या माणसाने 100 रुपयाच्या व्हॅल्यूला शेअर घेतलेला आहे, आता त्या शेअरची किंमत 1200 रुपये झाली, तर काय पलट झाली, तुमच्या परिवारामध्ये काय पलट झाली जर तुमच्याकडे चांगलं स्टेक होल्डिंग असलं तर. सो दॅट इज द अल्टिमेट गोल विच पीपल अचीव. आता बूटस्ट्रॅप, झिरोदा इज बूटस्ट्रॅप, आणि दे आर थाउजंड्स ऑफ क्रोर्स, बिलियन्स ऑफ डॉलर्स, पण त्यांना कधीच पैसे रेज करायची गरज लागलीच नाही. आजही ते बूटस्ट्रॅप आहेत. फॉरगेट अबाउट दे बिंग बूटस्ट्रॅप. आता तर ते चालता फिरता लोकांच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, कारण पैसाच एवढा आहे की त्याचं करायचं तरी काय. सो दे आर इन्व्हेस्टर्स इन सो मेनी कंपनी. मला वाटतं हंड्रेड्स ऑफ कंपनीजमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले. दुसरी एक कंपनीला मी ओळखतो, त्याचं नाव नाही घेऊ शकत मी, कलर कंपनी आहे, फूड कलरची कंपनी. म्हणजे तुम्ही 100% म्हणजे 100 रुपयाच्या बिझनेसमध्ये 90 रुपये खर्च असतो, 10 रुपयाचं प्रॉफिट असतं सहसा. कधी 3 रुपयाचं असतं, कधी 30 रुपयाचं असतं, पण ऍव्हरेज मी सांगतोय 100 रुपयाच्या बिझनेसमध्ये 10 रुपयाचं प्रॉफिट असतं, म्हणजे 10%. ही एक अशी कंपनी आहे जिथे 10 रुपयाचा खर्च आणि 90 रुपयाचा प्रॉफिट आहे. फूड कलरची कंपनी, वन ऑफ द बेस्ट कंपनीज इन द वर्ल्ड, भारतीय कंपनी, मुंबईला स्थापित आहे. आता ह्या कंपनीला एवढं प्रॉफिट आहे ना की त्या लोकांनी हे प्रॉफिट म्हणजे टॅक्स डिफ्यूज करण्यासाठी मल्टिपल बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणजे ते पैसे डिप्लॉय करण्यासाठी. आणि कधी कधी कसं असतं, पैसा पैशाला खेचतो. जिथे जिथे त्यांनी इन्व्हेस्ट केले तिकडनं सुद्धा मल्टिप्लाय होऊन परत आले. यू गेट मी. तर दॅट कंपनी इज ऑल्सो बूटस्ट्रॅप. ती कंपनी सुद्धा 30, 35, 40 वर्ष जुनी कंपनी आहे ती, आणि ती सुद्धा एक बूटस्ट्रॅप कंपनी आहे. तर देर इज नो फिक्स फॉर्म्युला फॉर वेल्थ क्रिएशन.
म्हणजे बुस्टअप राहणं न राहणं, इट ऑल डिपेंड्स ऑन द कॅरेक्टर ऑफ द बिझनेस अँड दी एंटरप्रेन्योर, की त्यांनी त्याची प्रगती कशी करावी किंवा भविष्यात लोक समाधानी होतात. बुटस्ट्रॅपमध्ये समाधानी होतात. ठीक आहे ना, महिन्याला 25 लाख रुपये मी कमवतोय ना, मी कशाला कोणाकडनं लोन घेऊ, मी कशाला कोणाकडनं कोलॅबरेट करू, मी कशाला कोणाकडनं स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट घेऊ, मला गरज नाहीये. आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड. असंही एंटरप्रेन्योर्स आहेत, असंही एंटरप्रेन्योर्स आहेत. मग त्यांची मुलं येतात बिझनेसमध्ये किंवा ते स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स आणतात किंवा ते लिस्टिंग करतात वगैरे वगैरे. बट दॅट इज अ पर्सनल प्रेफरन्स. इक्विटीच्या चांगल्या व्हॅल्युएशनसाठी तुम्ही जेवढ्या मॅक्झिमम टाइमपर्यंत बूटस्ट्रॅप असू शकतात तेवढं राहणं चांगलं असतं. यू गेट बेटर व्हॅल्युएशन. कधी कधी ना असं सम एंटरप्रेन्योर्स गेट लकी की त्यांना हवा तेवढा पैसा मिळतो, पण पैसा एक्झॅक्टली घ्यायचा किती, म्हणजे जरी कोणी लोन देत असेल, डेट देत असेल, तरी ते किती घ्यायचं, त्याला काहीतरी कॅल्क्युलेशन असायला हवं. किंवा इक्विटी जरी खूप येत असेल तर ती किती घ्यायची, हे मेजर कसं करायचं. म्हणजे पैसा कधी कधी मिळत नाही, पण कधी कधी मिळाला की खूप मिळतो, आणि मग तो घ्यायचा किती हे कुठे ठरवायचं, कसं ठरवायचं. हे मापदंड आपल्याला आपल्या बिझनेसच्या स्केलेबिलिटीच्या कॅल्क्युलेशनमध्ये आलं पाहिजे. कधी कधी लोक भाऊक होऊन जातात, त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स येतो की बाबा हा माणूस म्हणजे आपल्याला मॅच जिंकून देणारच, आणि तो झाला पहिल्याच बॉलवर आऊट, मॅच गेली कोसळत बिकॉज ऑफ एक्सपेक्टेशन त्याच्याकडनं परफॉर्म करायचे. तर माझा एक मित्र आहे ज्याला मी चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्याला 265 कोटी रुपये मिळाले. 265 कोटी. फेमस आहे, पूर्ण देशाला ह्या केसबद्दल माहीत असेल, तुम्ही गुगल करा, मी नाव नाही सांगणार. 265 कोटी त्यांनी 2 वर्षात संपवून टाकले. आणि खर्च करण्याचं जे प्रमाण असतं ना, त्यांनी 10 पटीने केलं. म्हणजे समजा जर त्यांनी 5,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस घेतलं पाहिजे तर त्यांनी 50,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस घेतलं. समजा एखाद्या चांगल्या एम्प्लॉईला तुम्हाला पोच करायचं आहे आणि त्याचं महिन्याचं पॅकेज आहे 50 लाख रुपये, तर यांनी त्याला पोच करण्यासाठी 3 कोटीचं पॅकेज दिलं. आता जेव्हा तुम्ही असं सगळं करता तर तुम्हाला हे पण गणित केलं पाहिजे की माझ्या बिझनेसमध्ये तेवढी ताकद आहे का एवढ्या सगळ्या खर्चांना झेलण्यासाठी. तो स्वतः 30 लाख रुपये महिन्याच्या भाड्याच्या घरात राहायचा. म्हणजे 8-10 हजार स्क्वेअर फीटचं घर होतं प्राईम लोकेशनला, वरळीला. 30 लाख रुपये भाडं द्यायचं. त्याला असं वाटायला लागलं की हे 265 कोटी रुपये मला नेट प्रॉफिट मिळालेलं आहे. तर तुम्हाला खरं, आणि आता त्याच्यावर इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगमध्ये केस चालू आहे, तर त्याच्यावर भरपूर बंदिशे वगैरे आले. फेमस माणूस एकदम. अशा सगळ्या गोष्टी सुद्धा घडतात. तर तुम्हाला मोजून मापून पैसे उचलले पाहिजे. नाही पण म्हणता आलं पाहिजे, त्याला नाही पण म्हणता आलं पाहिजे. आणि बरेच असे लोक आहेत म्हणजे ज्यांना फंडिंग मिळतं ना, कंपन्या ज्या बंद पडतात ना, त्याच्यामध्ये ज्यांना फंडिंग मिळतं ना, अशा कंपनीचं प्रमाण जास्ती आहे. कारण त्यांनी फिजूल खर्च भरपूर केला. ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग एक नशा आहे. तुम्ही एक्सेसिव्ह जर केलं, म्हणजे एका ग्लासमध्ये ह्याच्यामध्ये जेवढं पाणी भरू शकतो तेवढंच भरू शकतो ना, त्याच्यापेक्षा जास्ती घातलं तर ते सांडणार बाहेर. तर लोक असं पण करतात, पैसा आला म्हणून ते जास्ती ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करतात, विच इज अ वेस्ट. इट इज नॉट अफोर्डेबल टू द बिझनेस. तर हे निर्णय करत जाणं फार गरजेचं. आयदर यू हॅव टू बी अ गुड फायनान्स एक्सपर्ट किंवा तुमच्याकडे चांगले फायनान्स एक्सपर्ट ॲडवायझर्स म्हणून असले पाहिजे की तुमचा बिझनेस किती पैशाला पचवू शकतो. म्हणजे तुम्ही 5 दिवसाचं जेवण एकत्र जेवू नाही शकत ना, जरी मिळालं तरी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आजारीच पडणार आणि बिझनेस पण आजारी पडतो. आणि ॲडवायझर पेक्षा मला वाटतं त्या बिझनेस ओनरचा माइंडसेटच, कारण ॲडवायझरचं पण ऐकणं त्यांनी गरजेचं आहे. तो त्याची क्लॅरिटी पण महत्वाची आहे. कधी कधी कसं असतं माहिती आहे, तो कोणाचा मुलगा आहे किंवा कोणाचा भाऊ आहे किंवा कोणाचा नवरा आहे, याच्यावर लोक वाहून जातात आणि पैसे लावून टाकतात आणि हरवतात पैसे, सगळेच्या सगळे जातात. आणि तो व्यक्ती सुद्धा त्याच्या केपेबिलिटीमुळे नाही मिळाला, त्याच्या परसेप्शनमुळे त्याला पैसा मिळालेला असतो. काही काही लोक, म्हणजे एक जोक सांगतो की एक काळ असा होता 90s मध्ये की सॉफ्टवेअर हा शब्द एवढा ताकदवर झालेला की तुम्ही सॉफ्टवेअर कंपनी लिस्ट केली ना की ती ओव्हर सबस्क्राईब व्हायची. तर एक सॉफ्टवेअर कंपनीने लिस्ट केलं आणि ते पण ओव्हर सबस्क्राईब झाले. दॅट वॉज सॉफ्टवेअर, WEAR, अंडरवेअर बनियांची कंपनी होती. म्हणजे लोक एवढे वाहून गेलेले की सॉफ्टवेअर म्हणजे 1 रुपयाचे 10 रुपये होणारच, आणि लोकांचे होत होते कदाचित. तर जे काय लिस्ट व्हायचं ना त्याची लॉटरीच लागायची आणि लोकांना मल्टिपल्स मिळाले. शेअर लिस्ट झाल्याबरोबर 3 पटीने मल्टिप्लाय, 4 पटीने मल्टिप्लाय, 5 पटीने मल्टिप्लाय असे झाले. तर
प्रवाहामध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी लॉन्च झाली आणि ती सुद्धा सुपरहिट झाली. आणि त्यांचं बिझनेस सॉफ्टवेअर नव्हतं, त्यांचं बिझनेस चड्डी बनियान होतं. अंडर गार्मेंटची ती कंपनी होती. हो. म्हणजे असे लोक वाहून जातात. तर यू लूज मनी, इन्व्हेस्टर्स लूज मनी, Yeah. बिकॉज इफ यू आर नॉट कॅल्क्युलेटिव्ह अँड कॉशियस यू लूज मनी. एंटरप्रेनर्सनी सुद्धा तेवढाच पैसा घेतला पाहिजे जे ते सर्व्हिस करू शकतील, जो प्रपोर्शनेट असणार त्यांच्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीजच्या समोर. आय एम ऑल्सो रिअल एस्टेट डेव्हलपर. आमच्यामध्ये पण या क्षेत्रामध्ये पण तोच प्रॉब्लेम येतो. 4 प्रोजेक्टमध्ये पैसे कमवायचे आणि एका प्रोजेक्टमध्ये जाऊन ते गमवायचे. कारण Correct. स्पर्धा असते ना. हा एखादा प्लॉट अवेलेबल आहे, या प्लॉटची किंमत 100 कोटी रुपये. जर मी वन टाइम डाऊन पेमेंट केलं तर मला 80 कोटीमध्ये घेतलं पाहिजे. परंतु ह्या प्लॉट मागे 5 कॉम्पिटिटर माझे मागे पळत आहेत. तर मी ते 80 कोटीमध्ये घेण्यापेक्षा 150 कोटीमध्ये घेतो. आणि मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन येते. म्हणजे त्या करेक्शनमध्ये 80 कोटी सुद्धा महाग झाले असते हो. आणि मी ते घेतले 150 कोटीला. मग काय होणार? कमवलेले प्रॉफिट गेले आणि अमुक इन्व्हेस्टर्स कडनं जे पैसे उचललेले ते पण गेले आणि आता यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट रिपेमेंट. ओव्हर ट्रेडिंग म्हणू शकतो त्याला. त्याला आपण म्हणतो ओव्हर ट्रेडिंग. तर ओव्हर ट्रेडिंग फक्त रिअल एस्टेटमध्ये होत नाही, तर ओव्हर ट्रेडिंग प्रत्येक बिझनेसमध्ये होतो. तर बिझनेसमॅनला शुद्धीत राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे ना, आपण जेव्हा बिझनेस करतो ना तेव्हा आपण लोकांच्या मनामध्ये आपलं चरित्र लिहितोय आणि ते लोक वाचतात तुमच्याबद्दल. दे मेट बी युअर वेंडर, युअर स्टाफ, युअर कस्टमर्स, युअर कॉम्पिटिटर्स, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, हे सगळं तुमच्याबद्दल वाचतायत. तुम्ही जसं वागतायत ना तसं त्यांच्या मनामध्ये तुमचं चित्र तयार होतं. तर हे चित्र कसं असावं हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असतं. तर तुमचे ते निर्णय योग्य असले पाहिजेत आणि विशेष करून तुमची वागणूक लोकांबरोबर कशी आहे ही तर पाहिली जातेच, पण पैशाबरोबर कशी आहे ना ही जास्ती बारकाईने बघितली जाते. तर दॅट इज व्हेरी क्रिटिकली इम्पॉर्टंट. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिलात तर तुम्ही योग्य बॅलन्स केला पाहिजे. लोन घ्यावं की नाही, घेतलं तर कधी घेतलं पाहिजे, घेतलं तर किती घेतलं पाहिजे. आता समजा एखादा श्रीमंत माणसाचा मुलगा असला तर त्याला लोन समजा एक नॉर्मल माणसाला त्या बिझनेसमध्ये 2 कोटीचा मिळत असेल, पण ह्याला 5 कोटीचा मिळतो कारण ह्याच्याकडे कोलॅटरल तेवढी चांगली आहे. पण कॅन हिज बिझनेस टेक द लोड ऑफ 5 कोटीचा लोन? या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. तर लोन तुम्ही किती घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, किती कमी किमतीत नेगोशिएट करून घेतलं पाहिजे हे तुम्ही गणित केलं पाहिजे. इन्व्हेस्टर तुम्हाला कधी घेतला पाहिजे, काय व्हॅल्यूला घेतला पाहिजे, कधी कोणाचा पैसा घेतला पाहिजे, तो इन्व्हेस्टर असला पाहिजे का स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला पाहिजे. जर तो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर नाही आहे तर त्याचे इतर काय बेनिफिट होऊ शकतात का. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पैसे घ्यायच्या अगोदर तुम्ही स्वतःला दिली पाहिजेत आणि नंतर पुढचं पाऊल टाका. फॅन्टॅस्टिक. तुम्हाला हा जर एपिसोड आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि अशा व्हिडिओसाठी परत आमच्या चॅनलला भेट द्या. मला असं वाटतं की तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी असे निर्णय घेतले असतील ज्याच्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारची प्रगती मिळाली. यू माइट बी अ बूटस्ट्रॅप कंपनी किंवा तुम्ही इन्व्हेस्टर्सला आणलं असणार. तुमचे काय अनुभव आहेत ना की बँकेचं लोन घेणं की न घेणं, इन्व्हेस्टरला आणणं की न आणणं, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरबद्दल तुमचे काय मत आहे. जर तुम्ही हे कॉमेंट्समध्ये टाकलात ना तर इतर लोकांना देखील फायदा होईल आणि आम्हाला सुद्धा तुमच्या अनुभवातनं काहीतरी शिकायला मिळेल. तर डू शेअर. आणि जसं विनीतजींनी विनंती केली तशी मी विनंती करतो की डू लाईक, कमेंट अँड शेअर दिस कॉन्टेंट. कारण या कॉन्टेंटचा फायदा खरोखर अनेक लोकांना होऊ शकतो कारण त्यांचे निर्णय बदलतील. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family.
We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.